मला ह्या गोष्टीचा आनंद आहे, किरण पाटणकरजी यांच्या बरोबर ज्यांनी दिवस काढले ना त्या किरणजी पाटणकर या फार मोठ्या गायिका होत्या. संपूर्ण हिंदुस्थान नाही आजच्या जगात त्यांचं नाव होतं. मग अजित दादा साहेब असतील, जानी बाबू असतील, बऱ्याच कमालांबरोबर त्यांनी गाणं गायलं. आणि मी माझं भाग्य समजतो की या नागपूरमध्ये पहिला किरण पाटणकर विरुद्ध राहुल शिंदे जर कार्यक्रम कोणी दिला तर मला फक्त भावे दिला. मला माहिती आहे वेळेचं फार महत्व आहे, हल्ले गायक आहेत, पण मला गायकांसाठी एक मुकडा सादर करायचा आहे. किरण पाटणकर जिवंत असताना तुम्ही कोण कोण भेटायला गेले याचं मला उत्तर द्या. अरे लाखो करोड हात पाहिजे होते. मी कार्यकर्त्यांबद्दल बोलत नाही, मी कलावंतांबद्दल बोलतोय. आज इथं किती कलावंत आले गुणगान गायला, एवढे कलावंत आले तर इथं आता चिडचिड झाली. मला गाणं मिळतंय का नाही, ह्याला गाणं मिळतंय का नाही. अरे जे तिचे वाजवणारे होते ते देखील मला दिसले नाही. किरण पाटणकरचे जे वाजवणारे होते ना ते मला दिसले नाही. ये तो मेरे बिचारे लोग जो 12 महीने किसी का मेरे साथ रहते. आणि म्हणून कलावंतांना माझं सांगणं आहे, कलावंतांची कदर करायची तर जिवंतपणी करा, मेल्यावर करायची काही गरज नाही रे. ती किरण पाटणकर बघायला आहे का इथं आता. आणि म्हणून किरण पाटणकर म्हणते या सर्व कलावंतांना, मी मागं बसलो होतो इथं गाण्यासाठी भांडणं चालले, याला टाइम द्यायला त्याला टाइम द्यायला. अरे तिला टाइम दिला का तुम्ही कधी. अरे हो ते जिवंत किरण पाटणकर म्हणते कलावंतांना म्हणते समाजाला म्हणत नाही. हे माझा वाईस समाजाला म्हणत नाही. ज्याचे कलावंत गेले त्यांच्या मनापासून मी आभार मानतो, परंतु जिवंतपणी माणसाला बघा रे, मेल्यावर काय बघायची गरज नाही. आणि म्हणून अरे किरण पाटणकर म्हणते हो ते जिवंत मी मेल्यावरीच आले. मला प्रकाशनाथ पाटणकर इथे दिसले पाहिजे होते. आणि किरण पाटणकरने सगळे वाजवणार जागवले, त्याचा एक वाजवणार दिसला नाही मला. आणि सगळे जिवंत म्हणून मैं हकीकत बयान करता हूं भाई. तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार की किरणभाई पाटणकरचा तुम्ही कार्यक्रम घेतला, परंतु राहुल शिंदेने देखील पुण्यामध्ये पहिली श्रद्धांजली घेतली किरण पाटणकरची. मी महाराष्ट्रात काम करतो तर कलावंतांसाठी करतो, पण मला छोचोगिरी शायनिंगगिरी आवडत नाही. पहिलं करायचं नंतर बोलायचं. आणि म्हणून मुगडात गाणं तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणजे टाइम 10 झालाय मला बी कळतंय, मी लय लांब लचक गाणार नाही, पण मी सत्य गाणार, मुकडात गाणार. कारण इतकी भांडणं चालल्यात, मला नाही मला नाही मला नाही. अरे त्यासाठी काय केलं तुम्ही. हो ते जिवंत अरे मी मेल्यावरीच आले,
पैसे द्यायचे ते द्या, नाही तर देऊ नका. मी कुणाचं नाव घेणार नाही बा. होते होते जिवंत देवा, जिवंत देवा, होते जिवंत देवा. अरे होते गाणं कोणाला लागेल की राहुल शिंदे खरं परिस्थिती सांगतात, पण मी खरं बोलणार गायक आहे. मला स्तुती आवडत नाही. काय रे बंडू, जो है वो खुलेआम है आपला बस. मनीष जी, आपण जो बात करते खुलेआम करते भाई, किसी के बाप से डरते नहीं. संभारकर होते जिवंत देवा, अरे होते जिवंत देवा, आलेला कोणी पाया. होते जिवंत देवा, आलेला कोणी पाया. होते जिवंत देवा, आलेला कोणी पाया. अरे मेल्यावरीच आले, अरे मी मेल्या, मी मेल्या, अरे मी मेल्यावरीच आले. अरे सारे हे गुण गाया. हॅलो साहेब, हा काय आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम नाहीये, हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. 15-20 मिनिटं तर वाढवून देऊ शकता ना सर? पण ते 10 मिनिटं फक्त. ओके सर. अरे होते होते जिवंत, हे आवाज वाढव, मी आता परवानगी घेतली. सर फक्त 10 मिनिटं द्या प्लीज. हा काय जल्लोषाचा कार्यक्रम नाही, हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. तेवढा रिक्वेस्ट करा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. खाली बसा. अरे मी मेल्यावरीच आले. राहुल फुल कुठे? राहुल फुल. माझे हे गुण गाया. त्यांचे वडील नागोरावजी पाटणकर आणि म्हणून किरण पाटणकर म्हणतात, पित्याचा वारसामी चालवित आले. प्रकाश भाई का भी जितना नाम नहीं इतना उतना किरण भाई का नाम था हिंदुस्तान में, और जो हकीकत वो इंसान ने बयान करना चाहिए. अरे पित्याचा वारसामी चालवित आले. भीम चळवळीची आजला, अरे भीम चळवळीची आजला
आणि म्हणून थांबून गेली होती. किरणजी पाटणकरांना प्यारले झाला होता म्हणजे फार त्यांची परिस्थिती वाईट होती आणि म्हणून किरण पाटणकरचे म्हणतात अरे थांबून गेली होती सारीच माझी काया. मी मेल्यावरीच सारे आले हे गुण गाया. और ये मेरा पैगाम प्रकाशनाथ जी पाटणकर तक पहुंचा देना क्योंकि किरण पाटणकर कहती है अरे छोड़ून आज जाते बंधु प्रकाश किरण पाटणकर प्रकाशनाथ पाटणकरला म्हणते सोडून आता जाते माझ्या प्रकाश नाता. अरे जय भीम माझा घ्यावा अरे दादा हा जाता जा. हा मेसेज प्रकाशनाथ पाटणकर यांच्यापर्यंत पोहोचवा कारण किरण पाटणकरने खरंच प्रकाशनाथ पाटणकरवर फार प्रेम केलं आणि म्हणून अरे सोडून आज जाते बंधू प्रकाश अरे जय भीम माझा घ्यावा जय भीम माझा घ्यावा हा जाता जाता. त्या दोघांमध्ये वाद काय बी असू द्या पण किरण पाटणकरचं मन काय म्हणतं शेवटी ध्यान दो दनया काका पित्या परिमला अरे पित्या परिमला अरे पित्या परिमला लावलीस माया. प्रकाशनाथ पाटणकरने जर विचार नसता केला तर किरण पाटणकर गायिका होऊ शकली नसती आणि म्हणून प्रकाशनाथ पाटणकर देखील फार मोठं योगदान आहे. अरे पित्या परिमला पित्या परिमला लावलीस माया. आणि म्हणून सर्व कमिटीचे आऊल दिनेश अंबरकर फत्तूभाऊ सर्व वैशाली किरण सगळ्यांच्या मनापासून अरे मी मेल्यावरीच आले
पोलिसांचा बी कदर करा. बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे आपण लेकर आहोत. आणि मी मेल्यावरीच आले सारे हे गुण